हरि ओम सर्व मित्रांनो आपण भगवद्गीतेची ऑडिओ सिरीज सुरू केलेली आहे। भगवद्गीतेचे संपूर्ण अध्याय आणि त्यांचं मराठीमधून भाषांतर आपण बघतोय। भगवद्गीतेतील या मराठी ऑडिओ सिरीजमधील आपण अध्याय 1 बघितला, अध्याय 2 बघितला आणि अध्याय 3 कर्मयोगामधील आपण मागच्या व्हिडिओमध्ये श्लोक 1 ते 25 बघितले। श्लोक 1 ते 25 मधलं सर्व विवेचन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला। मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो आधी तुम्ही बघा आणि मग हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघा। मागचा भाग 1चा व्हिडिओ आपण कंप्लीट केलेला आहे। आपण आज आता सुरू करत आहोत अध्याय 3 मधील श्लोक 26 ते पुढील श्लोक सुरू करूया। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्लोक 26 न बुद्धिभेदं जनयेद ज्ञानं कर्मसंगिनां जोषयेत सर्वकर्माणि विद्वान युक्तः समाचरन्। परमात्मा स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानीपुरुषांनी शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये, उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्म उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावी। माऊली याच्या विषयी अधिक वर्णन असं करताय की त्याचप्रमाणे कर्माचरण करून चित्तशुद्धी होण्यापूर्वी त्यांना नैष्कर्म ब्रह्मस्थितीचेही ज्ञान सांगू नये, कारण धनुर्धरा जे मूल स्तनपान देखील मोठ्या आयासाने करते ते पक्वान्य कसे बरे खाणार, म्हणून ज्याला ज्याप्रमाणे ती देऊ नये त्याप्रमाणे कर्माचरण करण्यासही जो अनधिकारी आहे त्याला ज्ञान मार्गाची थोरवी थट्टेत सुद्धा सांगू नये, त्याला सत्कर्माचेच आचरण करण्यास लावावे, सत्कर्माचीच प्रशंसा करावी आणि निष्काम झालेल्या पुरुषांनीही सत्कर्म आचरण करून दाखवावे। वर्णाश्रम धर्मरक्षणाकरता कर्म मार्गाचे आचरण करीत असता त्यांना कर्मबंध भोगावा लागणार नाही। बहुरूप्यांनी जरी राजा राणीची सोंगे घेतली तरी त्यांच्या मनात स्त्री पुरुष भाव मुळीच नसतो, पण लोकांना दाखवण्याकरता ते तसेच वागतात। याच्यामध्ये माऊली बहुरूपींचं उदाहरण देता येते की बहुरूपांनी किती जरी सोंगे घेतली, त्यांनी कोणतेही रूप घेतलं तरी त्यांचं मूळ रूप ते कधी विसरत नाही। एखाद्या गुराख्याने राजाचा अभिनय केला तर तो राजा होत नाही, तो गुराखीच असतो। त्याचप्रमाणे भगवंत याच्यामध्ये सांगतात ते श्लोक 27 प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते। वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात, तरीही ज्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झाले आहे असा अज्ञानी पुरुष मी कर्ता आहे असे मानतो। माऊली याचं वर्णन करता आता तीच कर्मे अज्ञानास कशी बाधक होतात असे म्हणशील तर अर्जुना असे पहा की दुसऱ्याचे ओझे आपल्या डोक्यावर जर घेतले तर आपली मान अवघडणार नाही का, सांग बरे। त्याचप्रमाणे प्रकृतीच्या गुणांमुळे जी बरी वाईट कर्मे उत्पन्न होतात त्यांचा कर्ता मीच आहे असे अज्ञ मनुष्य भ्रमाने म्हणतो। अशा रीतीने 3.5 हात देहाचाच अभिमान धारण करण्याच्या पुरुषाला हा नैष्कर्म्य स्थितीचा परमार्थ प्रकट करू नये, कारण त्याला अनाधिकारामुळे परमार्थ तत्व कळणार नाही आणि तो कर्मापासूनही भ्रष्ट होईल। असो अर्जुना, हे राहू दे, प्रस्तुत तुझे हित कशात आहे हे तुला सांगतो, हे लक्ष देऊन तू ऐक। म्हणजे मनुष्याने जर कर्माच्या विषयी का ह्या कर्मामुळे मीच तो कर्म करणार आहे आणि मीच पाप कर्म करणार आहे, मीच पुण्य कर्म करणार आहे असं समजून जर कर्माविषयी जर करत राहिला तर तो कर्म कशी करणार हेच भगवंतांनी याच्यात सांगितलेले। आणि आता भगवंत पुढं अर्जुनाला सांगतात की तुझं हित कशात आहे हे मी तुला सांगतो। ते सांगतात ते भगवंत श्लोक 28 मध्ये। श्लोक 28 तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते। पण हे महाबाहो, गुण विभाग आणि कर्म विभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणात वावरत असतात हे लक्षात घेऊन त्यांमध्ये आसक्त होत नाही। माऊली याविषयी असं म्हणतात, ज्यामुळे सर्व कर्म उत्पन्न होते तो देहाभिमान तत्वज्ञानांच्या ठिकाणी मुळीच नसतो,
ते ज्ञानी देहाचा अभिमान सोडून व गुणकर्मातीत होऊन देहात फक्त साक्षीत्वाने वागतात. म्हणून सूर्य ज्याप्रमाणे जगतावर प्रकाश पाडतो पण जगाच्या कर्मांनी लिप्त होत नाही, त्याप्रमाणे ते जरी देह धारण करतात तरी देह कर्मांनी बद्ध होत नाही. श्लोक 29. प्रकृतेर्गुण सम्मूढः संजन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मंदान कृत्स्नविचालेत. प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानांच्या पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानाने बुद्धिभेद करू नये. प्रकृतीच्या अधीन होऊन जो वागतो व गुणांच्या सपाट्यात सापडतो तोच कर्माने लिप्त होतो. इंद्रिये गुणांच्या अधीन होऊन आपापल्या व्यापारात वर्तन असतात. ते दुसऱ्याचे कर्म मीच करतो असे तो मुद्दाम अंगावर घेतो. माऊलींनी हे वर्णन केलेले याच्यामध्ये. श्लोक 30. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निरीशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरः. अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून अशा ममता व संताप रहित होऊन तू युद्ध कर. भगवंत अर्जुनाला याच्याविषयी सांगतात ते. माऊली याचं वर्णन असं करतात ते. म्हणून तू सर्व विहित कर्माचे आचरण करून ती कर्मे मला अर्पण करावी, पण चित्तवृत्ती मात्र सदैव आत्मस्वरूपी ठेवावी. ह्या कर्माचा मी करता आहे आणि अमुक फलासाठी हे मी करीत आहे असा अभिमान तू आपल्या चित्तात उत्पन्न होऊ देशील हो. तू शरीराच्या स्वाधीन न होता सर्व इच्छा सोडून दे आणि मग सकल भोग यथाकाली भोग. एवढ्याकरता आता हातात धनुष्य घेऊन या रथावर बैस आणि आनंदाने वीरवृत्तीचा स्वीकार कर. जगात तू आपली कीर्ती वाढीव, स्वधर्माचा महिमा वाढव आणि दुर्योधन आदी दुष्टांच्या भारापासून या पृथ्वीला सोडव. पार्था, आता तू निशंक होऊन या युद्धाच्या ठिकाणी लक्ष दे. ह्याशिवाय दुसरे काहीही बोलू नको. भगवंतांनी स्पष्ट शब्दात अर्जुनाला आता इथं युद्ध करण्याचा उपदेश दिलेला आहे. भगवंत त्याला सांगताय की अर्जुना, तू मात्र आता याच्या पुढे मला काहीच विचारू नको. आता तू युद्धाला सामोर जा. जर अर्जुनाने लगेच भगवंताचं ऐकलं असतं तर कदाचित भगवद्गीतेचा इथंच समाप्त झाला असता. ह्या 3ऱ्या अध्यायातच गीतेचा विराम मिळाला असता. परंतु अर्जुनाच्या मनातले प्रश्न आहे ना मित्रांनो, ते समाप्त होत नाही. कारण की अर्जुनाच्या मनातले जे प्रश्न आहे ते आपल्या तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या जनातील प्रश्न आहे. आपल्यासारख्या माणसांच्या मनात उत्पन्न होणारे प्रश्न आहे. असं नाही की अर्जुन फार मोठा कुणीतरी एक तत्ववेत्ता म्हणून प्रस्थापित केलेला आहे आणि मग तो विचारतोय, तर तसं नाही. सर्वसामान्य आपल्याला जीवन जगताना जे काही प्रश्न निर्माण होतात तेच प्रश्न अर्जुनाच्या मनात निर्माण होत आहे आणि त्याची उत्तरं भगवंत देतात आहे. आणि त्याच उत्तरातून आपल्याला देखील बोध घ्यायचा आहे की आपण जीवन जगत असताना कशा रीतीने आचरण केलं पाहिजे. श्लोक 31. ये मे मतमिदं नित्यम अनुतिष्ठन्ति मानवः श्रद्धावंतो न सूयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. जो कोणी मनुष्य दोष दृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात तेही सर्व कर्मांपासून मुक्त होतात. माऊली याचं वर्णन करतात. अर्जुना, ह्या माझ्या अबाधित मतांचा जे मोठ्या आदराने स्वीकार करून त्याचे श्रद्धापूर्वक आचरण करतील ते सकळ कर्माचे आचरण करून कर्मरहित आहेत असे जाण. म्हणून हे माझे मत निश्चयाने आचरण्यास योग्य आहे. मी जे तुला मत सांगितलेले, मी जे तुला मतांचं विवेचन केलेलं आहे त्याचं तू आचरण कर असंच भगवंत याच्यात सांगताय. श्लोक 32. ये त्वेत्तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम सर्वज्ञान विमूढांस तान विद्धि नष्टात् न चेतसा. परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाही त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानाने मुकलेले आणि नष्ट झालेले समज. भगवंत क्रोधित होऊन जे आचरण करत नाही त्यांना एकदम क्रोधित होऊन मूर्ख अशी संज्ञा त्यांना देतात ते. याचं वर्णन माऊलींनी केलेले आहे. नाहीतर देहाच्या पाशात गुंतून व इंद्रियांचे लाड पुरवून जे माझ्या मताचा तिरस्कार करून टाकून देतात, जे त्याला सामान्य समजतात, त्याची थट्टा करतात किंवा वाचाळपणे ती व्याजस्तुती आहे असे मानतात, ते मोहरूपी मद्यमान करून न भुललेले, विषयरूप विषाने व्यापलेले, अज्ञानरूप चिखलात रुतलेले आहेत असे निसंशय समज.
पहा की प्रेताच्या हाती दिलेले रत्न जसे वाया जाते किंवा जन्म अंधाला उजाडले तरी त्या प्रकाशाचा काही उपयोग होत नाही, अथवा चंद्रप्रकाश ज्याप्रमाणे कावळ्याच्या उपयोगी पडत नाही, त्याचप्रमाणे जे मूर्ख आहेत त्यांना हा विचार रुचत नाही. तसेच पार्था, जे जन ह्या परमार्थापासून परांगमुख आहेत त्यांच्याशी भाषण सुद्धा करू नये, कारण ज्याप्रमाणे पतंग दिव्याचा मत्सर करतात त्याचप्रमाणे ते जन त्या विचारांवर भरोसा न ठेवता उलट त्याची निंदा करतात. पतंगाने दिव्याला आलिंगन दिले असता तेथेच त्याचे जसे बिनचूक मरण आहे, तसेच विषय आचरण करण्यातच आत्मघात आहे. भगवंतांनी स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे की जे लोक याला एक थट्टा मस्करी समजतात, जे लोक याचं आचरण करत नाही त्यांना तू मूर्ख समज. ते पतंगाप्रमाणे त्यांना उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे पतंग कीटक हा त्या उजेडाकडेच आकर्षित केला जातो, दिव्याकडेच ओढ असते आणि शेवटी दिव्यामध्येच जळून त्याचं मरण हे होतं, त्याचप्रमाणे ह्या मूर्खांचं होत राहतं असं भगवंत याच्यात सांगतात. श्लोक 33. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करील. माऊली देखील याचं वर्णन असं करतात. म्हणून कोणी विचारवान मनुष्याने ह्या इंद्रियांचे कौतुकाने देखील लाड पुरवू नयेत. अरे असे पहा, सर्पाबरोबर खेळता येईल का, किंवा वाघाचा सहवास सिद्धीत जाईल का, अथवा हलाहल विष प्राशन केले तर ते जिरले का, असे कुणी आहे का, तू सांग पाहू. हे पहा, बुद्धिपूर्वक नव्हे परंतु सहज खेळताना जरी अग्नी लागला तरी तो जसा भडकल्यावर अविरत नाही, तसे कौतुकाने इंद्रियांचे लाड पुरविणे चांगले नाही. अर्जुना, वास्तविक पाहता हे शरीर पराधीन जर आहे तर त्याच्याकरता यत्नाने विषय उपभोग मिळवण्याची खटपट का करावी. पुष्कळ यत्न करून आणि सर्व गोष्टी संपादन करून या देहाचे अहोरात्र लालन का करावे. ह्या ठिकाणी सर्व परिश्रम करून पुष्कळ संपत्ती मिळवून व धर्माचा त्याग करून केवळ देहाचे पोषण करावे का. मग हे पंचतत्वांचे झालेले शरीर शेवटी पंचतत्वातच जाऊन मिळाल्यावर त्यावेळी आपण केलेली खटपट कोठे शोधित बसावे. म्हणून केवळ शरीर पोषण करणे म्हणजे प्रत्यक्ष हानी आहे असे समज. ह्याकरता ह्याच विचारात सर्व लक्ष ठेवू नये. फार छान वर्णन केलेले माऊलींनी ह्या श्लोकाचं. श्लोक 34. इंद्रियस्येन्द्रियार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नो वगमागश्चेतो यस्य परिपंथिनौ. प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहांच्या आहारी जाता कामा नये, कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहे. कर्म करता करता मनुष्य जर इंद्रियांच्या अधीन होत असेल तर त्या इंद्रियांविषयी भगवंत फार गूढ अशी माहिती याच्यामध्ये माहिती आपल्याला देताना दिसतात. विषय सेवनापासून प्रत्यक्ष सुख प्राप्त होत असता त्यात सुख नाही हे म्हणणे योग्य नाही असे तुला वाटल्यास सहज विचार केला असता इंद्रियांना आवडेल त्याच विषयांचे सेवन केले तर मनाला समाधान होईल हे खरे, परंतु ते समाधान म्हणजे संभावित चोराची गाठ पडल्यावर तो चोर जसा नगर सीमा ओलांडीपर्यंत स्वस्थ असतो आणि मग घोर वनात गेल्यावर जसा सर्वस्वी नाश करतो तसे होय. श्लोक 35. श्रेयान् स्वधर्मो विगुणः पराधर्मस्त्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह. चांगल्या प्रकारे आचरणात आलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे. आपला जो सनातन हिंदू धर्म आहे तो खरोखर का श्रेष्ठ आहे याची प्रचिती आपल्याला अध्याय 3 मधल्या या 35व्या श्लोकात येते. हा श्लोक वाचताना मला संभाजी महाराजांचं चरित्र आठवतं, जे हाल करून औरंगजेबाने संभाजी राजांना मारले. शेवटी संभाजी राजांपुढे औरंगजेबाने जी आठ टाकली होती की तू धर्मांतर कर नाहीतर मृत्यूला प्राप्त होशील, तेव्हा संभाजी राजांनी त्यांना कठोर शब्दात उत्तर दिले की तुम्ही आमच्या स्वराज्यात या आणि आमच्या स्वराज्यात आले तर तुम्हाला धर्मांतरही करावं लागणार नाही आणि तुम्ही आमच्या स्वराज्यात देखील येऊ शकाल. तर किती आपल्या ह्या सनातन धर्माचं महत्त्व आहे
हेच भगवंत याच्यामधून सांगतात ते माऊली याच्याविषयी सांगतात की अरे आपला धर्म जरी आचरण्यास सोपा नसला तरी त्याचेच आचरण करणे योग्य आहे असे तू समज. दुसऱ्याचा धर्म खरोखर दिसण्यात जरी चांगला असला तरी पालन करणाऱ्यांनी आपल्याच धर्माचे पालन केले पाहिजे. ब्राह्मण जरी दरिद्री झाला तरी त्याने शूद्राच्या घरची उत्तम पक्वान्ने कशी सेवावी सांग बरे. असे हे अनुचित कर्म कसे करावी आणि जी ही गोष्ट घेण्यास योग्य नाही तिच्या इच्छा कशी करावी अथवा जरी इच्छित प्राप्त झाले तरी ते का घ्यावे याचा विचार कर. तसेच लोकांचे मोठमोठे सुंदर वाडे पाहून आपल्या गवती झोपड्या मोडाव्या का. असे आपली स्त्री कुरूप असली तरी तीच आपल्यास भोगण्यात ज्याप्रमाणे योग्य असते त्याप्रमाणे वाटेल तसा कठीण आणि आचरण्यास दुर्घट असा स्वधर्म असला तरी तोच परलोकाचा सोबते आहे. असे पहा की दूध आणि साखर हे दोन पदार्थ गोड आहेत म्हणून प्रसिद्ध आहे, पण ज्यांना जंत झाले आहेत त्यांना कुपथ्य आहे, त्यांनी ते कसे खाल्ले करावे. अर्जुना इतक्यावरही जर लोकांनी ते खाल्ले तर त्याचा हटवादीपणाच आहे, कारण परिणामी ते त्यास हितकर होणार नाही. म्हणून आम्हाला हित विचारशील तर जे दुसऱ्यास उचित असून आपल्यास अनुचित आहे त्याचे आचरण करू नये. स्वधर्माचे आचरण करीत असताना जरी आपला जीव खर्ची पडला तरी तो दोन्ही लोकी खरोखर श्रेष्ठ असा मानला जातो. देवादिदेव श्री शारंगपाणी यांचे हे भाषण ऐकून अर्जुन म्हणाला, देवा माझी एक विनंती आहे. आपण जे मला आता सांगितले ते मी सर्व नीट ऐकले, पण आता मला जे काही पाहिजे ते मी विचारतो. म्हणजे भगवंताचं आता इथपर्यंत बोलणं झालेलं आहे. भगवंतांनी संपूर्णपणे अर्जुनाला याच्यामध्ये आपल्याला कर्मयोग कसा श्रेष्ठ आहे, इंद्रियांपासून तू विषयांना कसा उन्मुख करू शकतो, तू कशा रीतीने सदाचरण करू शकतो आणि कशा रीतीने धर्माचं पालन करू शकतो, कशा रीतीने आपला स्वधर्म श्रेष्ठ आहे, आपला धर्म आचरण्यात जरी कठीण असला तरी तो कशा रीतीने मोठा आहे हे भगवंतांनी सांगितल्यावर आता अर्जुनांच्या मनातील प्रश्न श्लोक 36 मध्ये विचारत आहे. श्लोक 36. अर्जुन उवाच अथ केन प्रयोक्तोऽयं पापं चरति पुरुषः अन्निच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. अर्जुन म्हणाले, हे कृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो. एकदम सटीक प्रश्न अर्जुनांनी ह्या 36व्या श्लोकात विचारलेला आहे. आपल्या मनात देखील प्रश्न येत असेल मित्रांनो, का जर आपल्याला चालवणारा भगवंत आहे, जर आपण म्हणू की आपल्यामध्येच भगवंत बसलेला आहे, तर जर मग आपल्यामध्ये भगवंत बसलेला आहे तर आपल्या हातून फक्त पुण्यकर्मच का घडत नाही. आपण का बरं पापाकडे ओढले जातो, का बरं पापाकडे पापी गोष्टींकडे का बरं आकर्षित केले जातो. ज्या गोष्टी आपल्याला शिकवाव्या लागत नाही अशा दुष्ट प्रवृत्तींकडे आपण का आकर्षिले जातो. जर भगवंतच आपल्यामध्ये बसलेले आहे तर प्रत्येक वेळेस आपल्याकडून पुण्य मार्गच का होत नाही, आपल्या हातून नेहमीच सत्कर्मच का घडत नाही. हा प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारलेला आहे. फार महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि फार महत्त्वपूर्ण उत्तर भगवंत देतात. ते आपल्या जीवनाचं सार सांगतात. ते का बरं आपल्या हातून ही पाप पुण्य घडत असतात, का आपण अयोग्य गोष्टींकडे आकर्षिले जातो, योग्य गोष्टी अवलंबण्यासाठी धर्माच्या मार्गाचं आचरण करण्यासाठी का आपल्याला कठीण वाटतं ते भगवंत सांगतात. ते श्लोक 37. श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येदेन वैरिणम. श्री भगवान म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे असे तू जाण. श्री भगवंतांनी आता उत्तर देताना म्हटलेले याच्यामध्ये की रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे असे तू जाण. याच्यामध्ये भगवंतांनी रजोगुणाचं महत्त्व सांगितलेले, रजोगुणाविषयी सांगितलेले. प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये जे 3 गुण सांगितलेले आहेत ते म्हणजे सत्व, रज आणि तम. याच्यामधील रजोगुणाचं
महत्त्व भगवंत सांगतात आहे. अध्याय 16 जो आहे मित्रांनो, तो मोक्ष संन्यास योग. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की भगवंतांनी मनुष्याला नरकाकडे जाणारे 3 द्वारे, नरक म्हणजे स्वर्ग आणि नरक ही संकल्पना नाही, तर नरक म्हणजे ह्या जिवंतपणीचा नरक. जिवंतपणे आपण ज्या एकदम वाईट कृत्य करून जे आपण हालहालपणे आपण जगतो तो नरक, आणि त्या नरकाकडे जाणारे 3 द्वारे भगवंतांनी अध्याय 16 मध्ये सांगितलेले. त्रिविधम नरकस्येदम, काम क्रोध लोभ. काम क्रोध लोभ ही 3 नरकाची द्वारे त्यांनी सांगितलेली, आणि त्या द्वारांमधीलच 2 द्वारांचं वर्णन भगवंतांनी या श्लोकात केलेले आहे, ते म्हणजे काम आणि क्रोध. माऊलींनी देखील याचं फार छान असं वर्णन केलेलं आहे, ते आपण आता बघूया. प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये वास करणारे काम आणि क्रोध हे पुरुषास पापामध्ये प्रवृत्त करणारे आहे. आपण म्हणतो ना, मी पापाकडे का प्रवृत्त झालो, तर प्रत्येकाच्या ज्या मनचित्तामध्ये ना काम आणि क्रोध ह्या प्रवृत्ती असतात, आणि त्या त्यांना प्रवृत्त करत असतात. कारण ह्या काम क्रोधांच्या ठिकाणी दया अजिबात नाही. फार काय सांगावे, दुसऱ्याचा नाश करण्यात ते याप्रमाणे समर्थ आहे. काम क्रोध ज्ञानरूप धनाच्या ठेवीवरचे नाग व विषयरूप खोऱ्यातील वाघ आणि भजन मार्गाचे मारेकरी आहेत. देहरूप किल्ल्यावरील मोठे दगड इंद्रियरूप गावातील कोंडवाडे आहेत, आणि भ्रांती वगैरे उत्पन्न करण्याचा यांचा जगावर दपटशा आहे. मनाच्या ठिकाणी भासणारे मुळापासून आसुरी संपत्तीतील असून रजोगुणाचे कार्य आहेत. यांची तृप्ती अविद्येकडून होते, हे रजोगुणापासून झालेले आहेत. परंतु तमोगुणाचे फार आवडते आहे, म्हणून तमोगुणाने आपले सर्वस्व माजुरापणा व अज्ञान ह्यास दिले आहे. हे जीविताचे शत्रू आहे, म्हणून मृत्यूचे नगरात यांना चांगल्या प्रकारचा मान मिळतो. काय चमत्कार सांगावा, यांच्या नुसत्या भुकेच्या इच्छेला हे विश्व एका घासाला देखील पुरत नाही, आणि अशा ह्या यांच्या व्यापाराची वृद्धी करता, जिने सहज आपल्या मुळी वळल्या असता त्यांना मावण्याला 14 भुवने कमीच. अशा तऱ्हेची जी भ्रांती ती आशेची धाकटी बहीण आहे, जी ही भ्रांती केवळ भातुकली खेळता खेळता तिन्ही लोक सहज खाऊन टाकते, आणि तृष्णा हिच्या दास्य बळावरच पुष्ट होते. जेव्हा आपली तृष्णा वाढत जाते, ती तृष्णा पूर्ण होत नाही, तेव्हा क्रोध वाढतो, आणि त्या क्रोधामुळेच नैराश्य उत्पन्न होतं. ही जी शृंखला आहे त्याचंच वर्णन माऊलींनी याच्यामध्ये सांगितलं आहे. त्याच्यामुळे ज्ञानाची रोपटे उपटून टाकली, सुखाचे नाव सुद्धा पुसून टाकले, आणि प्राणीमात्रांच्या हृदयात विविध तापांची आग उत्पन्न केली, जे शरीराबरोबर उत्पन्न झालेले असून जीवातच जडून राहिले, परंतु शोध करावयास गेले असता ब्रह्मादिकासही सापडत नाही. हे ब्रह्मस्वरूपाच्या शेजारी आणि ज्ञानाच्या पंक्तीला बसतात, म्हणून जगताचा महाप्रलय करण्यास प्रवृत्त होऊन कोणाला आवरत नाही. हे काम क्रोध पाण्याशिवाय बुडवतात, अग्निशिवाय जाळतात, प्राण्याला न कळता गिळतात, हे शस्त्राशिवाय मरतात, दोरीशिवाय बांधून ठेवतात, आणि तत्ववेत्तांना पैजेने आपल्या अधीन करून घेतात. हे चिखलाशिवाय रोवतात, पाशाशिवाय लोकांना बांधून ठेवतात. शरीराच्या इतक्या अंतर्यामी पोहोचल्यामुळे त्याच्या बरोबरीचे दुसरे कोणीच नाहीत. हे इतके महाभयानक आहे. काम क्रोध लोभ मोद मोह जे षड्रिपू आपण म्हणतो, ते इतके भयानक आहे की ते दोरी नसले तरी माणसाला बांधून ठेवतात, पाश नसला तरी ते माणसाला अडकून ठेवतात, अग्नी नसला त्यांच्यामध्ये तरी ते माणसाला जाळून टाकतात, शस्त्र नसलं तरी मारतात. अशी माऊलींनी फार सारं वर्णन याचं केलेलं आहे. श्लोक 38. धूमेनाव्रियते वैहिन यर्थादर्शुमलेन च यथोल्बेन वृता गर्भस्तथा तेने दमावृतम. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा व वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते. भगवंत म्हणतात, प्रत्येक जीव हा ज्ञानी असतो. प्रत्येक जीवाला ज्ञान हे जन्मतःच प्राप्त झालेले असते, पण तो अज्ञानी का बनतो, तर त्याच्यावर एक आवरण तयार झालेलं असतं. ते आवरण कोणतं, आवरणाला कोणती उपमा दिलेली भगवंतांनी या श्लोकात. ज्याप्रमाणे अग्नी असतो, परंतु तो अग्नी आपल्याला धुरामुळे दिसत नाही. आरसा स्वच्छ असतो, परंतु आरशावर जर धूळ बसली तर त्या आरशामध्ये आपल्याला स्वच्छ प्रतिबिंब दिसत नाही. वारेने गर्भ झाकला जातो. गर्भ जेव्हा बाहेर निघतो मातेच्या उदरातून, तेव्हा तो गर्भ वारेने झाकलेला जातो, परंतु जेव्हा तो वार आपण काढतो तेव्हा गर्भ एकदम सुस्पष्टपणे आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे
जो मनुष्य जो जीव जन्माला येतो तो जीव हा ज्ञानानेच जन्माला येत असतो, परंतु त्या ज्ञानावर जे आवरण पडलेलं असतं त्या आवरणाने तो अज्ञानी होतो, अविद्येला प्राप्त होतो. आणि ते आवरण कोणते, तर हे षडरिपू जे आहे तेच आवरण आहे. आणि ते आवरण जेव्हा आपण दूर करू तेव्हाच मनुष्य हा ज्ञानी होईल. फार छान श्लोक सांगितलेले भगवंतांनी कर्मयोगातील. जेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे 36वा, त्याच्यानंतरचे श्लोक आहे 36, 37, 38, 39, 40, 41, 42 आणि 43. इथं हा अध्याय समाप्त होतोय. तिथपर्यंतचे श्लोक फार छान आहे. हे श्लोक 39, आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानीनो नित्यवैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पुरेणानलेन च. आणि हे अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने माणसाचे ज्ञान झाकले आहे. ज्याचं आपण वर्णन केलं आत्ता, तेच का माणसाचं ज्ञान का झाकलेलं आहे, तो ह्या संसार रूपी मोहामध्ये अडकून काम, क्रोध, लोभ याच्यामध्ये अडतो. अजूनची जी अपेक्षा माणसाची सारखी चालू असते. जन्मापासून ते मृत्यूच्या शय्यापर्यंत माणसाची ही लोभ, लालसा ही कुठंच थांबत नाही. त्याची तृष्णा ही अविरतपणे चालूच असते. त्याच्यामुळे ह्या ज्ञानावर आवरण पडलेलं असतं आणि त्याच्यामुळे तो अविद्येला प्राप्त झालेला असतो. हेच भगवंतांनी यांना ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. श्लोक 40, इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ऐतर्विमोहयत्यस्य ज्ञानामावृत्य देहिनम. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही ज्याचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मन आणि बुद्धी आणि इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो. काम आणि क्रोधाचं निवासस्थान कोणतं आहे, तर इंद्रिये, मन आणि बुद्धी ही कामक्रोधाची निवासस्थाने भगवंतांनी सांगितलेली आहे. त्यामुळे ह्या माऊली म्हणतात की ह्या जगामध्ये हठयोग्यांनी देखील हेच जिंकतात. मग हे काम क्रोध अजिंक्यच झाले असे तुला वाटतील तर तसे मात्र नाही. अर्जुना, अशाही संकटातून पार पडण्यास एक उत्तम उपाय आहे, तो तुला सांगतो, ते तू नीट ऐक. आता श्लोक 41 मध्ये भगवंत अर्जुनाला एक उपाय सांगताय, तेच पाहूया आपण. तस्मात्त्वमिंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ पापमानं प्रजहिहेनं ज्ञानविज्ञाननाशनम. म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक. म्हणजे तू ज्ञानाला आणि विज्ञानाला जवळ करून या इंद्रियांवर ताबा ठेव. तुला जर ह्या कामावर विजय मिळवायचा असेल, ह्या काम क्रोधांना जर तुला थांबवायचं असेल, तर त्याच्यासाठी एकच मार्ग आहे, ते म्हणजे ज्ञानरूपाला प्राप्त होणे. श्लोक 42, इंद्रियाणि पराण्याहुरीनिंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः. इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियांहून मन पर आहे, मनाहून बुद्धी पर आहे आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे तो म्हणजे आत्मा होय. ह्याप्रमाणे यांची अंतःकरणातून वस्ती मोडली म्हणजे हे मेले असे समज. ज्याप्रमाणे सूर्यकिरणांशिवाय मृगजळ दृष्टीस पडावायचे नाही, त्याप्रमाणे राग आणि द्वेष नाश पावले तर ब्रह्मरूपी स्वराज्यच हाती आले असे तू समज. म्हणजे मनाहून श्रेष्ठत्वाचा याच्यात भगवंतांनी उल्लेख केलेला आहे की ह्या सर्वांचं मूळ वास्तव्य इंद्रियांच्या ठिकाणी आणि इंद्रियांपासून कर्माची प्रवृत्ती होते. म्हणून या इंद्रियांना अगोदर जिंकणे हे महत्त्वाचं आहे. आणि असं झालं म्हणजे मनाची धाव कुंठित होऊन बुद्धीची सुटका होते आणि मग तेथून त्या दुष्टांचं बिऱ्हाड मोडेल असं माऊलींनी याचं वर्णन केलेले. माऊली काम क्रोध जे षडरूपू त्यांना दुष्ट म्हणताय. हे दुष्ट आपल्या इंद्रियांमध्ये बिऱ्हाड मांडून बसलेले आणि ह्या इंद्रियांवर जेव्हा तू जिंकशील, ह्या इंद्रियांना ताब्यात आणशील, तेव्हा तुझ्या मनाची धाव कुंठल आणि ह्या दृष्टांचं बिऱ्हाड मोडेल असं माऊली म्हणतात. आपण या अर्थपूर्ण अध्यायातील आता शेवटचा श्लोक पाहू. श्लोक 43, एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मनामात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम.
भगवंत म्हणतात, अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून हे महाबाहो तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक. फार छान असं वर्णन केलेले भगवंतांनी ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाचं आणि इंद्रियांना तू कशा रीतीने या इंद्रियांच्या जाळात सापडलेल्या कामरूपाला तू कशा रीतीने मारून टाक याचंच वर्णन भगवंतांनी शेवटच्या श्लोकात केलेलं आहे. आणि जे माऊलींनी याचं जे वर्णन केलेले आहे की जेव्हा तू ह्या इंद्रियांना ताब्यात घेशील तेव्हाच तुझा विजय होईल. याच्यामध्ये राजा संजयांनी धृतराष्ट्राला एक कथा सांगितलेला उल्लेख माऊलींनी इथे केलेला आहे. राजा ऐक, सकल सिद्ध मुकुटमुनी लक्ष्मीपती श्रीकृष्ण ह्याप्रमाणे बोलले. आता ह्यापुढे भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा सांगतील, ती ऐकून अर्जुन प्रश्न करील. त्या कथेची योग्यता व रसिकपणा ही ऐकून श्रोत्यांना श्रवण सुखाचा सुकाळ होईल. निवृत्तीचे दास जे ज्ञानदेव म्हणतात, बाबांनो आत्मज्ञान प्राप्तीच्या चांगल्या तयारीने तुम्ही श्रीकृष्ण अर्जुन संवाद ऐका, असे सांगून तिसऱ्या अध्यायाचा समाप्त माऊलींनी इथं केलेले आहे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये. आणि ह्या तिसऱ्या अध्यायाचं खरोखर सार आपण पाहायला केला तर याच्यामध्ये निष्काम कर्मयोगाचं महत्त्व भगवंतांनी सांगितलेले आहे. निष्काम कर्म करण्यासाठी त्यांनी वेदांचं महत्त्व सांगितलेले, ब्रह्मज्ञानाचं महत्त्व सांगितलेले, आत्मज्ञानाचं महत्त्व सांगितलेले. आत्मज्ञानाची प्राप्ती होऊन देखील जरी काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे इंद्रियांना आवरण घालत असतील तर ते आवरण आपण कशा रीतीने ज्ञानरूपाने दूर केलं पाहिजे, ते आवरण कशा रीतीने आपण दूर करून ज्ञानाला प्राप्त केलं पाहिजे, असंच भगवंतांनी ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे. आता पुढचा अध्याय चतुर्थ अध्याय आपण पुढील भागात बघूया. हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. भगवद्गीतेचं हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हे आपलं भगवद्गीतेचं ज्ञान सर्वांपर्यंत आपण पोहोचवू. हरि ओम तत्सत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम शांति शांति शांति.